मावळ विधानसभेचे आदरणीय आमदार बाळाभाऊ, आमचे आमदार त्याचप्रमाणे अमरजी साबळे, उपस्थित सर्व मान्यवर, विविध पक्षाचे सर्व अध्यक्ष, विविध पक्षाचे सर्व माझे आदरणीय सर्व समोर बसलेले नगरसेवक, सर्व पक्षाचे कार्यकर्ते, आपल्या सर्वांना माहिती आहे की आदरणीय राजसाहेबांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये महायुतीला पाठिंबा दिला आणि या पाठिंब्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनसैनिक मोठ्या जोमाने महायुतीच्या प्रचारामध्ये काम करत आहेत। आपल्या सर्व भारतीयांचं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं होतं। संघातील महत्त्वाचे पदाधिकारी त्यांचं होतं आणि अनेक कारसेवकांचं होतं। गेले अनेक वर्षापासून राम मंदिराचा विषय प्रलंबित होता, सर्वांना प्रतीक्षा करावी लागली, परंतु आपण पाहिलं की ज्यांनी शब्द दिला त्यांनी तो पूर्ण केला, ते म्हणजे देशाचे आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी। मागील 2 ते 2.5 वर्षापूर्वी मंदिराचं काम चालू करण्यात आलं आणि असंख्य भारताने पाहिलं की रामलल्लाचं विराजमान होताना तो सोहळा संपूर्ण भारताने आनंदाने पाहिला। भारतानेच नव्हे तर पूर्ण जगभराने पाहिला। 370 सारखा कलम असेल, त्याचप्रमाणे भारताची अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी असेल, मेट्रो प्रकल्पाचं जाळं असेल, विविध भारतामधल्या एक आर्थिक भारत, सशक्त भारत तयार करण्यासाठी आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी गेले अनेक 10 वर्षापासून एक मोठ्या जोमाने काम करायला सुरुवात केलेली आहे आणि एक बदलता भारत आपल्या सर्व नवीन तरुणांनी पाहिलेला आहे। आणि या सर्व गोष्टींसाठी आपल्या सर्वांना आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी एक जिद्दीने, एक ताकदीने, एक मजबूत विश्वासाने काम करायला हवं आणि येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये या महाराष्ट्रामध्ये 48च्या 48 जागा या निवडून आल्या पाहिजे असं मी सांगू इच्छितो। हे सर्व काम चालू असताना आपण एक गोष्ट पाहिली आहे की सलग ज्यांना 5 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला अशा आपले सर्वांचे लाडके आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी सलग 10 वर्ष आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये दिवस रात्र न पाहता रोज काम केलेलं आहे। कोविड सारखा प्रश्न असेल, मेट्रो ट्रेनचा विषय असेल, त्याचप्रमाणे माथेरानची बंद पडलेली ट्रेन असेल, या सर्व कामांसाठी त्यांनी आग्रह पाऊल उचललेला आहे। विविध छोटी मोठी कामं असतील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विषय असतील, त्यांनी प्रामुख्याने हाताळले असतील आणि नक्कीच येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आत्ताच आमचे आरपीआयच्या अध्यक्षांनी सांगितलं, आप्पा तुम्ही निवडून आलेलाच आहात, परंतु आपण शांत न बसता 1 लाखोच्या लीडने आप्पांना निवडून द्यायचं एवढंच बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।